उपोषणकर्त्यांची तब्येत आता गेल्या 24 तासांपासून उपोषणाला बसलेली, तर सध्या कशी आहे? सध्या तरी त्यांची तब्येत स्टेबल आहे. आम्ही सध्या बीपी घेतलेला आहे, बीपी नॉर्मल आहे. तसेच त्यांचं शुगरही केलेली आहे, रॅन्डम शुगर. ती सध्या तरी नॉर्मल आहे. फक्त थोडा पेशंट उन्हामुळे थोडा डिहायड्रेट वाटतोय, उपोषण करते. बाकी सध्या तर काही अडचण नाही. परंतु या उन्हाच्या तडाख्यामुळं डिहायड्रेशन स्वरूपाचं दिसत आहे आणि थोडेसे गळून गेलेले आहेत. अशक्तपणा जाणवतो फक्त त्यांना. तर त्यासाठी आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट करतोय आणि त्यांना आव्हान करतोय की जरी काही तब्येतीची काही कमी जास्त जर झालं तर आम्हाला लवकरात लवकर कळवावं. आणि माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांची आज तपासणीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र पोहनेर या ठिकाणाहून. धन्यवाद. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आज 40-43 तापमान चालू आहे. हो, 42-44 आहे तापमान. तर या परिस्थितीत काय वाटतंय तब्येतीबद्दल? लवकरात लवकर उपोषण सोडावं लागेल असंच मी सांगू शकेन. कारण माझ्याकडून एवढं सांगण्यात येईल. कारण सध्या डिहायड्रेशनमुळे ते कधीही त्यांना अशक्तपणा येऊन चक्कर वगैरे येऊ शकते. आणि सध्याही ते खूप अशक्त वाटतंय, डिहायड्रेशन दिसतंय.